हॅलो एव्हरीवन, व्हेरी वॉर्म वेलकम. सगळ्यांचे खूप खूप स्वागत आहे आपल्या या व्हिडिओमध्ये. डिअर पीपल, रामायणा सिरीज सुरू केलेली आहे. आज आहे पार्ट 9. याआधी 8 व्हिडिओज अपलोड केलेले आहेत रामायणा सिरीजचे. डेफिनेटली जाऊन पहा. लेट्स प्रोसीड विथ पार्ट 9. Kaikai thought that Bharata would be very pleased to hear that she had got him the kingdom of Ayodhya. कैकेयीने विचार केला की भरताला खूप आनंद होईल टू हिअर हे ऐकून की शी हॅड गॉट हिम द किंगडम ऑफ अयोध्या. त्याने कैकेयीने भरतासाठी अयोध्येचे राज्य मिळवून दिले आहे हे ऐकून भरताला खूप आनंद होईल असं कैकेयीला वाटलं. इन अ जेंटल टोन, हळूवार स्वरामध्ये शी सेड, ती म्हणाली, सन, मुला, नोबडी कॅन प्रिव्हेंट अ डेथ. मृत्यूला कोणीही रोखू शकत नाही. युअर फादर पास्ड अवे. तुझ्या वडिलांचा मृत्यू झाला आहे. शॉक्ड बाय धिस न्यूज. या बातमीने एकदम धक्का बसून भरता कोलॅप्स्ड. भरता कोसळला. कोलॅप्स म्हणजे कोसळणे. द डेथ ऑफ हिज फादर. त्याच्या वडिलांचा मृत्यू. वूम ही लव्ड सो डिअरली. ज्यांच्यावर त्याने खूप प्रेम केलं. ब्रॉट टीयर्स टू हिज आईज. त्याच्या डोळ्यामध्ये पाणी आणले. आय विश, काश, आय वॉज विथ माय फादर वेन ही डाईड. भरता अशा अपेक्षा करते की काश मी माझ्या वडिलांसोबत असतो जेव्हा ते मृत्यू पावले. ही थॉट. त्याने विचार केला. ॲटलिस्ट रामा अँड लक्ष्मणा हॅव हॅड दॅट ग्रेट ऑनर. कमीत कमी रामा आणि लक्ष्मणा यांना हा ग्रेट महान सन्मान ॲटलिस्ट त्यांना तरी मिळाला असेल. ही सेड अलाउड. तो मोठ्याने म्हणाला, मदर, आई, आय हॅव टू गो. मला जायचं आहे. अँड सी रामा. आणि मला रामाला पाहायचं आहे. अँड फाइंड आउट. आणि शोधून काढायचं आहे. इफ माय फादर हॅड एनी लास्ट मेसेज फॉर मी. की माझ्या वडिलांनी माझ्यासाठी काही शेवटचा संदेश ठेवला आहे का. कैकेयी स्टॉप्ड हिम फ्रॉम लिव्हिंग अँड सेड. कैकेयीने त्याला जाण्यापासून थांबवले. अँड सेड. आणि ती म्हणाली, सन, वेट, मुला, थांब. युअर फादर क्राईड आउट ओनली फॉर रामा, सीता अँड लक्ष्मणा. कैकेयी भरताला म्हणाली की तुझे वडील रडले फक्त कोणासाठी, रामा, सीता आणि लक्ष्मणासाठी. ही सेड ही कुड नॉट लिव्ह विदाऊट देम. ते म्हणाले की ते त्यांच्याशिवाय राहू शकत नाही. म्हणजे दशरथ राजा म्हणाले की ते राम, लक्ष्मण, सीताशिवाय राहू शकत नाही. भरता फेल्ट दॅट देअर वॉज मोर बॅड न्यूज. भरताला वाटलं की अजून काहीतरी वाईट बातमी नक्की आहे. व्हाय मदर. का आई. इजंट रामा इन अयोध्या. वेअर हॅज ही गॉन. रामा अयोध्यामध्ये नाही आहेत का. कुठे गेलेत ते. असं भरताने विचारलं. कैकेयी देन हॅड टू टेल हिम एव्हरीथिंग. कैकेयीला त्यानंतर त्याला सगळं सांगावं लागलं. प्लेसिंग हर हँड ओव्हर हिज हेड. प्लेसिंग हर हँड. तिचे हात ओव्हर हिज हेड. त्याच्या डोक्यावरती ठेवून. शी सेड. ती म्हणाली, भरता, युअर ब्रदर रामा अलॉंग विथ सीता अँड लक्ष्मणा आर नाव लिव्हिंग इन अ फॉरेस्ट. तुझा भाऊ राम सीता आणि लक्ष्मणासहित आर नाव लिव्हिंग इन अ फॉरेस्ट. जंगलामध्ये राहत आहेत. आय हॅव गॉट यू द किंगडम ऑफ अयोध्या. मी तुझ्यासाठी अयोध्येचे राज्य मिळवले आहे. भरता वॉज स्टन टू हिअर दिस. भरता हे ऐकून एकदम दंग झाला. एनरॅग्ड. राग आला त्याला खूप. तो संतप्त झाला. ही टोल्ड हिज मदर. तो त्याच्या आईला म्हणाला, अँड आय एम अशेम टू कॉल यू ॲज माय मदर. की मला तुला आई म्हणायची सुद्धा लाज वाटते. यू आर नथिंग बट इव्हिल. तू इव्हिल म्हणजे दुष्ट. तू दुष्टच आहेस. हाऊ कुड यू बॅनिश रामा टू द फॉरेस्ट. तू रामाला जंगलामध्ये कसं काय घालवू शकतेस. फॉरेस्टमध्ये कसं काय घालवू शकतेस. हॅडंट यू लव्ड हिम मोर दॅन यू लव्ड मी. तू त्याच्यावरती मला केलं त्यापेक्षा जास्त प्रेम केलं नाहीस का. अलास. अलास म्हणजे अरे रे. यू हॅव किल्ड माय फादर. तू माझ्या वडिलांना मारलं आहेस. जस्ट टू मेक मी द किंग. फक्त मला राजा बनवण्यासाठी. अँड डू यू एक्सपेक्ट मी टू विअर द क्राऊन. आणि तू माझ्याकडून ही अपेक्षा करते की मी हा मुकुट घालावा. दॅट राईटफुली बिलॉंग्स टू रामा. जो हक्काने रामाचा आहे. शेम ऑन यू. लाज वाटते तुझी. असं भरता कैकेयीला म्हणत आहे. फुल ऑफ स्कॉर्न अँड अँगर. स्कॉर्न. स्कॉर्न म्हणजे पूर्ण तिरस्काराने आणि रागाने.
टुवर्ड्स हिज मदर, तिच्या आईकडे तो पूर्ण तिरस्कार आणि रागाने भरलेला होता. भरताने निर्णय घेतला टू अटॉन फॉर हर सिन्स, तिच्या पापांचे प्रायश्चित करण्याचे भरताने निश्चय केला. अटॉन म्हणजे प्रायश्चित करणे, सिन्स म्हणजे पाप. आय विल गो टू द फॉरेस्ट, मी सुद्धा जंगलामध्ये जाईल. अँड लिव्ह देअर, आणि तिथे राहील. फॉर द रेस्ट ऑफ माय लाईफ, माझं राहिलेले पूर्ण आयुष्य मी तिथेच राहील. बट बिफोर दॅट, पण त्याआधी आय विल ब्रिंग बॅक रामा अँड मेक हिम द किंग, पण त्याआधी मी रामाला परत घेऊन येईल आणि त्याला राजा बनवेल. ही देन वेंट टू कौशल्या, तो त्याच्यानंतर कौशल्याकडे गेला. अँड सोबिंग बिटरली, आणि खूप रडला. सोबिंग याचा अर्थ सुद्धा होतो खूप रडणे. बिटरली म्हणजे खूप ढसाढसा रडला. ही फेल ॲट हर फीट अँड सेड, तो कौशल्याच्या पाया पडला. अँड सेड, आणि म्हणाला, मदर आय एम द सिनर, मी पापी आहे. सिनर म्हणजे पापी. आय हॅव बीन द कॉज ऑफ माय फादर्स डेथ अँड माय ब्रदर्स एक्झाईल टू द फॉरेस्ट. आय हॅव बीन द कॉज ऑफ माय फादर्स डेथ, मी कारण आहे वडिलांच्या मृत्यूचे आणि माझ्या भावाचे वनवासासाठी जंगलात जाण्याचे कारण मी आहे, त्याला कारणीभूत मी आहे. विल यू एव्हर फॉरगिव्ह मी, तुम्हाला कधी माफ करशील का? अँड माय ओन मदर, आणि माझ्या आईला. कौशल्या कन्सोल्ड हिम दॅट नन कॅन चेंज द कोर्स ऑफ डेस्टिनी. कौशल्या कन्सोल्ड हिम, कौशल्याने त्याला शांत केलं. दॅट की नन कॅन चेंज द कोर्स ऑफ डेस्टिनी, नियतीचा मार्ग कोणीही बदलू शकत नाही. शी न्यू ऑफ हिज प्युअर माइंड, कौशल्याला भरताच्या एकदम निर्मळ मनाबद्दल तिला माहिती होती, तिला माहीत होतं. भरता मेट द मिनिस्टर्स, भरता मंत्र्यांना भेटला. ही ऑफर्ड हिज सॅल्युटेशन्स टू द सेज वशिष्ठ, त्याने ऋषी वशिष्ठ यांना नमस्कार केला. ऑन सिंग भरता, भरताला पाहून वशिष्ठ मेड अरेंजमेंट्स फॉर द फेनरल ऑफ दशरथा, भरताला पाहून वशिष्ठ ऋषींनी बाकीची व्यवस्था केली. फेनरल म्हणजे अंत्यसंस्काराची दशरथाच्या. विथ अ हेवी हर्ट, खूप जड अंतःकरणाने भरता परफॉर्म्ड ऑल द राईट्स, भरताने सगळे विधी पार पाडले. अ सन ऑट टू डू म्हणजे जे एका मुलाने केलेच पाहिजे. ऑट टू म्हणजे जे करणं गरजेचं आहे, केलेच पाहिजे. शत्रुघ्न वॉन्टेड टू पनिश मंथरा फॉर हर इव्हिल थॉट्स, शत्रुघ्नला मंथराला शिक्षा करायची होती तिच्या दुष्ट विचारांसाठी, तिच्या वाईट विचारांसाठी. अँड फॉर प्रोवोकिंग कैकई, आणि कैकईला भडकवण्यासाठी. प्रोवोक म्हणजे भडकवणे. बट भरता डिड नॉट वॉन्ट टू सब्जेक्ट अँड ओल्ड वुमन टू क्रुएल ट्रीटमेंट, पण भरताला एका वृद्ध महिलासोबत तिला क्रूर वागणूक देऊन तो एक विषय बनवायचा नव्हता. अँड सो, आणि म्हणून शी वॉज पार्डन्ड, तिला माफ केलं गेलं. पार्डन म्हणजे माफ केलं गेलं. भरता लॉस्ट इंटरेस्ट इन एव्हरीथिंग, भरताचा सगळ्यामधला रस निघून गेला. फॉर हवर्स, काही तास. ही सॅट अलोन अँड इन अ शेम, तो एकटा बसला. अँड इन अ शेम म्हणजे त्याला खूप लाज वाटली. अँड इन अँगर, आणि रागामध्ये. थॉट विचार केला. अबाउट हिज फादर्स डेथ अँड अबाउट रामा, त्याच्या वडिलांच्या मृत्यूबद्दल आणि रामाबद्दल त्याने लाजिरवाणं होऊन आणि रागामध्ये त्याने विचार केला. ही रिफ्यूज टू बी क्रोन्ड ॲज द किंग, त्याने राज्याभिषेक करून घेण्यासाठी नकार दिला. इन रघु डॅनेस्टी हॅज विटनेस्ड अ यंगर सन बिकमिंग द किंग, रघुवंशामध्ये यंगर सन बिकमिंग द किंग, छोटा मुलगा राजा बनत आहे, हे कुठेच नाही. आय हॅव डिसाइडेड टू ब्रिंग बॅक रामा, मी रामाला परत आणण्याचा निश्चय केला आहे. आय विल गो टू द फॉरेस्ट इन हिज प्लेस, मी जंगलामध्ये तो जिथे आहे तिथे जाईल. सो नेक्स्ट डे, दुसऱ्या दिवशी भरता लेफ्ट अयोध्या विथ लार्ज आर्मी, दुसऱ्या दिवशी भरताने अयोध्या सोडली, अयोध्येतून तो निघाला, त्याच्या मोठ्या सैन्यासोबत तो निघाला. द पीपल ऑफ अयोध्या फॉलोड हिम, अयोध्येतील लोकसुद्धा त्याच्या मागे मागे गेले. द क्वीन्स इन्क्लुडिंग कैकई वेंट विथ देम, राण्यासुद्धा गेल्या, कैकई आणि बाकीच्या राण्यासुद्धा त्याच्यासोबत गेल्या. By that time, कैकई realized that she had committed a great mistake.
बाय दॅट टाईम तेवढ्या वेळेत कैकेयी रिअलाइज्ड, कैकेयीच्या लक्षात आलं दॅट की शी हॅड कमिटेड अ ग्रेट मिस्टेक, तिने खूप मोठी चूक केलेली आहे. शी वॉज अ व्हेरी रेपेंटंट अँड वॉन्टेड टू प्लीड विथ रामा टू फॉरगिव्ह हर. शी वॉज व्हेरी रिपेंटंट. रिपेंटंट म्हणजे ती खूप पश्चाताप करणार होती. शी वॉज व्हेरी रिपेंटंट, ती खूप पश्चाताप करणार होती. अँड वॉन्टेड टू प्लीड विथ रामा, आणि रामाला तिला विनंती करायची होती टू फॉरगिव्ह हर, तिला माफ करण्यासाठी. When this group of soldiers and people reached the area, when this group of soldiers म्हणजे जेव्हा हा सैन्यांचा पूर्ण गट अँड पीपल आणि लोक रीच द एरिया व्हेअर गुहा लिव्ड, जेव्हा ते त्या एरियामध्ये पोहोचले जिथे रामाचा मित्र राहत होता. ही ॲट फर्स्ट थॉट दॅट भरता हॅड ब्रॉट हिज आर्मी टू किल रामा. रामाचा जो मित्र होता त्याने विचार केला की भरता हॅड ब्रॉट हिज आर्मी टू किल रामा, भरताने त्याचे सैन्य आणले आहे रामाला मारण्यासाठी. अँड रिटेन द किंगडम इवन आफ्टर द पिरियड ऑफ 14 years, आणि राज्य रिटेन म्हणजे रोखणे, राज्य रोखण्यासाठी इवन आफ्टर द पिरियड ऑफ 14 years, 14 वर्ष झाल्याच्या नंतर सुद्धा राज्य रोखण्यासाठी ते इथे रामाला मारण्यासाठी आलेले आहेत असं त्याने विचार केला. सो ही आस्क्ड भरता, म्हणून त्याने भरताला विचारले व्हाय हॅव यू ब्रॉट सच अ ह्यूज आर्मी, तुम्ही इतके मोठे सैन्य का घेऊन आले आहेत. इफ यू प्लॅन टू अटॅक रामा, जर तुम्ही रामावरती हल्ला करण्याचा विचार करत आहात, यू विल हॅव टू डिफीट मी फर्स्ट, तुम्हाला सर्वात आधी माझा पराभव करावा लागेल. डिफीट म्हणजे पराभव करणे. भरता वॉज एक्स्ट्रीमली हर्ट बाय दिस सस्पिशन, भरताला सस्पिशन म्हणजे शंकेने, ह्या शंकेने भरताला खूप दुःख झाले, त्याला खूप वाईट वाटले. बट ही एक्सप्लेन टू गुहा दॅट ही वुड टेक रामा बॅक टू अयोध्या अँड क्रोन हिम द किंग, पण भरताने त्याला समजावून सांगितले की तो आता रामाला पुन्हा घेऊन जाईल अयोध्येमध्ये आणि त्याचा राज्याभिषेक करेल. गुहा वॉज व्हेरी हॅपी टू हिअर दिस, त्याला हे ऐकून खूप आनंद झाला. सो ही हेल्प्ड भरता, त्याने भरताला मदत केली. हिज आर्मी, त्याचे सैन्य, अँड हिज रिटिन्यू टू क्रॉस द गंगा. रिटिन्यू म्हणजे सैनिक, त्याचे सैन्य, त्यांचे सैनिक, ह्या सगळ्यांना त्याने गंगा पार करण्यासाठी मदत केली. ॲज भरता अँड हिज आर्मी अप्रॉच्ड चित्रकूट, जसे भरता आणि त्याची जे सैन्य होते ते चित्रकूटपर्यंत पोहोचले. लक्ष्मणा सॉ देम कमिंग, लक्ष्मणाने त्यांना येताना पाहिले. ही रिकग्नाइज, त्याच्या लक्षात आले द फ्लॅग फ्लटरिंग अ टॉप भरता चॅरियट. ही रिकग्नाइज, त्याने ओळखले की द फ्लॅग फ्लटरिंग अ टॉप भरता चॅरियट, त्याच्या लक्षात आले की एक झेंडा फ्लटरिंग फडकत आहे अ टॉप भरता चॅरियट, भरताच्या रथावरती एक झेंडा फडकत आहे. अँड ॲट वन्स, आणि ताबडतोब इन्फॉर्म्ड रामा, आणि त्याने ताबडतोब रामाला याबद्दल माहिती दिली. अबाउट हिज ब्रदर त्याच्या भावाबद्दल. एक मिनिट. ही रिकग्नाइज, त्याच्या लक्षात आले द फ्लॅग फ्लटरिंग अ टॉप भरता चॅरियट, त्याच्या लक्षात आले की भरताच्या रथावरती एक झेंडा फडकतोय, त्याच्या लक्षात आलं. अँड ॲट वन्स, आणि ताबडतोब इन्फॉर्म्ड रामा अबाउट दिस, आणि त्यांनी याबद्दल रामाला माहिती दिली की ब्रदर टेक अप युअर बो, भावा तुझा बो म्हणजे काय, धनुष्य, तुझा धनुष्य घे. भरता इज कमिंग हिअर विथ अ बिग आर्मी टू किल यू, भरता इथे येत आहे मोठ्या सैन्यासोबत तो येत आहे टू किल यू, तुला मारण्यासाठी. हिज मदर बॅनिश्ड यू टू द फॉरेस्ट, तिच्या आईने तुला त्याच्या आईने तुला जंगलामध्ये घालवले. ही विल नॉट हेजिटेट टू किल हिम, तो तुला मारण्यासाठी सुद्धा संकोच करणार नाही. ही सेड अँग्रीली, तो रागाने म्हणाला. सो आता ह्याच्या पुढे काय होणार आहे, कसं होणार आहे, हे आपण याच्या पुढच्या पार्टमध्ये पाहणार आहोत, ह्याच्या पुढच्या स्टोरीमध्ये पाहणार आहोत. आज जी स्टोरी आपण पाहिली ह्यामध्ये खूप नवीन नवीन शब्द तुम्हाला ऐकायला मिळाले असतील. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. ओके, भेटूया आता आपण आपल्या पुढच्या व्हिडिओमध्ये. स्टे ट्यून्ड.